मुंबईतल्या वाडिया हॉस्पिटलमध्ये रिद्धी सिद्धी या दोन चिमुकल्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। हा वाढदिवस थोडासा वेगळा होता, पाहूयात। सजवलेला हॉल, लहान मुलांची गर्दी, टाळ्यांच्या कडकडाटात कापला जाणारा केक आणि जल्लोष, हे सगळं चित्र परळच्या वाडिया हॉस्पिटलमधलं। हा वाढदिवसही खास आहे। रिद्धी आणि सिद्धी या दोन चिमुकल्या पऱ्यांचा हा वाढदिवस। एरवी वाडिया हॉस्पिटलमध्ये कायम लहान मुलांच्या रडण्याचा आवाज येत असतो, पण आज वाडियामध्ये असं सेलिब्रेशन सुरू होतं। ये हर एक साल हम सोचते हैं कि इन बच्चों को ऐसा नहीं लगना चाहिए कि ये अस्पताल में है, ये उनके लिए एक घर जैसा एटमॉस्फेयर क्रिएट किया गया है। तो हर एक बच्चे का स्पेशल रिक्वायरमेंट्स देख के हम लोग उस तरीके से करते हैं, और ऐसे भी ये दो बच्चे हम लोग के लिए बहुत स्पेशल है और हमारे स्टाफ के लिए भी स्पेशल है। हर एक टीम मेंबर जो उनकी देखभाल में है और नहीं है, उनको भी इनसे लगाव है। रिद्धी आणि सिद्धी या दोघीही या जगात एकाच वेळी आल्या, पण या दोघी संयामी जुळ्या होत्या। अर्थात त्यांचं शरीर एकच होतं, डोकी वेगवेगळी असली तरी धड मात्र एकच होतं। अशा विचित्र स्थितीत असलेल्या या दोघींना वेगळं करून जीवनदान देण्याचं आव्हान वाडिया हॉस्पिटलने स्वीकारलं। या दोघींवर 10 मे 2013 ला पहिली तर 17 जानेवारी 2014 ला दुसरी शस्त्रक्रिया करण्यात आली आणि या दोघींना वेगळं करण्यात आलं। वाडिया हॉस्पिटल में ये 4 साल पहले लाए गए। ये पनवेल के हैं। उनके माँ बाप उनको हर एक हॉस्पिटल में लेके गए, लेकिन कहीं पे भी इनके ट्रीटमेंट करने को कोई भी तैयार नहीं था। वाडिया हॉस्पिटल तैयार हो गया, हमारी टीम ऑफ डॉक्टर्स, इनके पास पैसे नहीं थे, फिर भी हमने उनको लिया और आप देख रहे हैं कि आज वो खुद चल पा रहे हैं। रिद्धी सिद्धीचे आई वडील गरीब असल्यानं आर्थिक मदतीचा हात पुढे केला तो सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टनं। म्हणूनच या दोघींची नावं रिद्धी सिद्धी ठेवण्यात आली। तेव्हापासून वाडिया हॉस्पिटल हेच त्यांचं घर झालंय। हॉस्पिटलमध्ये त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था आहे। आता या मुलींची प्रकृती चांगली सुधारलीये। हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या बालवाडीत त्यांची शाळा सुरू झालीये। रिद्धी सिद्धीला जीवनदान देण्याबरोबरच वाडिया हॉस्पिटल दरवर्षी त्यांचा वाढदिवसही साजरा करतं। रिद्धी सिद्धीला आता हळूहळू सर्वसामान्य मुलींसारखं आयुष्य जगता येतंय, त्यासाठी वाडिया हॉस्पिटलचं अभिनंदन। देवेंद्र कोलटकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।